मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज मनसेचा मुंबई महानगरातील गटाध्यक्षांचा पदाधिकारी मेळावा पार पडतोय। सकाळी 10 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मतदार यादी प्रमुखांना मार्गदर्शन करतील। ज्या प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोळ पाहायला मिळत आहेत, या मतदार याद्यांसंदर्भात महाविकास आघाडीसह मनसेनं राज्य निवडणूक आयोगाकडे पुराव्याची तक्रार केलेली आहे। त्यानंतर मनसेनं आगामी महापालिका निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे। त्यामुळे मतदार याद्यांमधील घोळ याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज ठाकरे यांच्याकडून आज दिल्या जाण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार आहे अशी घोषणा खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील असाही इशारा राऊतांनी दिलाय। त्यांच्या या इशाऱ्यावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रामध्ये कुणी कितीही प्रयत्न केले, एकत्र आले, आमच्या ठिकऱ्या उडतील असं वक्तव्य केलं तरी त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्याचं देतील असं खोचक टोमणा ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय। पुढे बोलताना महायुती लोकसभा आणि विधानसभेमध्ये जिंकली तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल असंही शिंदेंनी म्हटलंय। सगळ्या महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केलं, किती एकत्र आले, काही म्हटलं ठिकऱ्या उडतील, अमकं म्हटलं तमकं, ठीक आहे, हे काय फक्त त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्या हातात देतील, बोलाची कडी आणि काय बोलाचाच भाग आणि तोंडाची वाफ असा प्रकार आहे। त्यामुळे महायुती लोकसभेमध्ये जिंकली आहे, विधानसभेमध्ये जिंकली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल। वकील गुणरत्न सदावर्त यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। राजकीय क्षेत्रामध्ये राज ठाकरे नापास असल्याचं म्हणत सदावर्त यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। राज ठाकरेंचं राजकीय यश कुठे आहे? राज ठाकरेंना मी कायम म्हणलो की राजकीय नापास माणूस आहे आणि आता 2 युती म्हणजे ते आमच्याकडे माहित आहे का तुम्हाला, जुन्या काळामध्ये बोर्डामध्ये जर तुम्हाला 30 मार्क असले आणि 10 मार्क ग्रेस असायचा +5 करून त्याला बढतीच्या प्रयत्नात आहेत, राजकीय बढतीच्या प्रयत्नात आहेत। 30 मार्क +5 मार्क = 35 मार्क, ढकल पास राजकीय दृष्ट्या ढक्कल पाससाठी राज ठाकरे परेशान आहेत, उद्धव परेशान आहे। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये आता राहिलंय काय शिल्लक? वैचारिक दृष्ट्या कुठे आहे त्यांचा विचार? राज ठाकरे हे राजकीय दृष्ट्या म्हणतो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राजकीय दृष्ट्या पायाच्या धुळी एवढी लेवल आहे। कारण लक्षात ठेवा, सांगायचं तात्पर्य हे आहे की मला म्हणजे कुणाला हिनवायचं नाही, परंतु कुठे राज ठाकरे आणि कुठे अजितदादा, कुठे राज ठाकरे कुठे अजितदादा? आज राज ठाकरेंचं वैचारिक वजन किती आहे मला सांगा? आज फ्लोरलाच आहेत ते, म्हणजे खालीच आहेत ना। राज ठाकरेंनी स्वतःच्या मर्यादेत आणि मला असं वाटतं मिमिक्री करून मतं मिळत नसतात, मिमिक्री करून लोकांना की ना गुदगुल्या केल्या जाऊ शकतात। राज ठाकरे मिमिक्री करके वोट नहीं मिलते भाई राज ठाकरे भाई, वोट नहीं मिलते मिमिक्री से, खाली लोगों को गुदगुलियां हो सकती है आणि गुदगुल्यांपुरतं मर्यादित राज ठाकरे फुल टू एंटरटेनमेंट। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सलग 2 दिवस निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अखेर निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीमधले घोळ तपासण्याचे आदेश दिलेत। मतदार याद्यांमधील घोळांबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानं आता चौकशीचे आदेश दिलेत। ज्या मतदारसंघामधल्या मतदार याद्यांवर विरोधकांनी आरोप केलाय त्या ठिकाणची चौकशी करून अहवाल सादर करा असे आदेश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल आल्यानंतर आरोप केलेल्या नेत्यांना त्याची प्रत दिली जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून निवडणूक आयोगाचं कार्यालय भाजपचं झालं असून तिथूनच भाजपचं कामकाज चालतं असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केलाय। तर निवडणूक आयोग भाजपला बाहुला बनला असून त्यानं लोकशाहीची हत्या केल्याचा गंभीर आरोपही पटोलेंनी केलाय। सातत्याने चुका करायच्या, लोकांनी मग त्याच्यात ऑब्जेक्शन घेतले की मग त्याच्यात सुधारणा करायचं। निवडणूक आयोग हा ज्या पद्धतीनं भाजपचा बावला म्हणूनच ते काम करायचं असेल त्यांना, हा लोकशाहीचं एक प्रकारचं खून करायचं काम ते करतात। या निवडणूक आयोगाने जेव्हाचं मोदीचं सरकार देशात आल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाचं भाजपचं कार्यालय झालेलं आहे।
विधानसभेनंतर अचानकपणे 50 लाखांनी मतदार कसे वाढतात असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय. हा सगळा फ्रॉड झालेला आहे. इलेक्शन कमिशननी मतदार याद्यांमध्ये जो काही घोटाळा करून ठेवला आहे, जो गोंधळ घातलाय, असे अचानक कसे काय मतदार वाढले हो? विधानसभेच्या नंतर 50 लाखांनी मतदार वाढतात असे कसे शक्य आहे 4 महिन्यात? मतदान तुमचं 5 वाजेपर्यंत 1% असतं आणि त्याच्यानंतर 15% वाढतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान दिलं होतं. जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो, असं खुलं आव्हान उमेश पाटलांनी राजन पाटलांना दिलेलं होतं. त्याला तर राजन पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. माझं खरं आडनाव गुंड आहे हे त्यानं विसरू नये, असं प्रत्युत्तर राजन पाटलांनी दिलंय. आव्हान बिव्हान आम्ही देणं इतपत मोठं नाही आहे, त्यामुळे त्यांनाच काय आव्हान द्यायचं आहे ते देऊ द्या, त्यांना काय करायचं आहे ते करू द्या. फक्त मी एकटा मुंबई, पुणे, महाराष्ट्र, हिंदुस्तान कुठे मी एकटा, कधीही आपण सांगल त्यावेळेला मी तिथं येतो. मी येईन किंवा माझा धाकटा नातूसा येईल, माझा एकटा नातूसा जाईल, मी तर जायची गरज नाही आहे. माझा छोटा नातू आहे 5वी 6वीला, तो सुद्धा एकटा जाईल. कुठेही मोहळ तर त्या सुद्धा आपलंच गाव आहे, नरखेड आपलंच गाव आहे. सोलापुरामध्ये सध्या ऑपरेशन लोटसची जोरदार चर्चा आहे. सोलापूरचे 4 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असलेले दीपक साळुंखे हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा होती. कारण सांगोल्यामध्ये कार्यक्रमानिमित्त आलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरेंनी साळुंखेंच्या कार्यालयाला भेट दिली आहे. त्यामुळे ते दीपक साळुंखे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगतेय. बीडमध्ये आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांसोबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असून नगरपालिकेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नेते योगेश क्षीरसागर मार्गदर्शन करतील. बुलढाणा जिल्ह्यामधल्या पातोर्डा गावामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे. कर्जमाफी, थकलेला पीक विमा, कापूस आणि सोयाबीनला मिळणारा हमी भाव आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यासारख्या मुद्द्यांवर राज्यव्यापी आंदोलनाची रणनीती या परिषदेमध्ये ठरवली जाईल. या महत्त्वपूर्ण परिषदेला बच्चू कडू, महादेव जानकर, कळंबचे आमदार कैलास पाटील, भीमशक्तीचे दीपक केदार, प्रशांत डिक्कर यासह अनेक नेते उपस्थित राहतील. ही परिषद वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत. सुपा येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचं शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण होईल. त्यानंतर केडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयाच्या नवीन इमारतीचेही शरद पवार उद्घाटन करतील. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील यारी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उदयनराजेंनी त्यांना पार्टी कुठे असा मिश्किल सवाल करताच चला जलमंदिराला जाऊयात, पार्टी करूयात असे मिश्किल उत्तर जयकुमार गोरेंनी दिलंय. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पासपोर्ट प्रकरणामध्ये निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला या संदर्भात पुणे पोलिसांनी आज पासपोर्ट कार्यालयातील काही अधिकारी आणि अहिल्यानगरच्या पोलिसांना चौकशीसाठी बोलावले. दरम्यान 2021 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये घायवळला 2022 मध्ये जामीन मंजूर झाला होता. मात्र अटींचं पालन न केल्यामुळे घायवळचा जामीन अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी करत पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल केली आहे. नव्यानं सुरू करण्यात आलेल्या ॲक्वालाईनच्या स्थानकांची नावं वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहेत. स्थानकांच्या नावांमुळे महापुरुषांचा आणि देवस्थानांच्या नावांचा अपमान झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. ॲक्वा मेट्रोलाईन स्थानकांना देण्यात आलेल्या कोटक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असो किंवा लंबार्ट सिद्धिविनायक स्थानक अशी नावं देण्यात आली आहेत. या नावांना काँग्रेसनं विरोध केलाय. भाजप देवस्थान आणि महापुरुषांच्या नावांची विक्री करत असल्याचा हल्लाबोलही सचिन सावंतांनी केलाय. भाजपचे हिंदुत्व कॉर्पोरेट हिंदुत्व असल्याची टीकाही काँग्रेसकडून करण्यात येते आहे. देशामध्ये यांनी शेकडो नावं बदललेली आहेत आणि हे नामकरण करताना यांची भूमिका कधी प्रामाणिक राहिली नाही. यांच्या मागे त्यांचा कुटील डाव कायम राहिलेला आहे. म्हणजे आता सिद्धिविनायक हे लोंबाड सिद्धिविनायक व्हावं
12 कोटी जनतेची आस्था, आणि मला म्हणणं 12 कोटी महाराष्ट्रातलीच नव्हे, देश पातळीवरती सगळ्यांचीच आस्था सिद्धिविनायक मंदिराची जोडलेली आहे. नवी मुंबईतल्या सीवूड परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. लिव्ह वेल मेडिकल या खासगी वैद्यकीय संस्थेकडून जैव वैद्यकीय कचरा रस्त्यावर खुलेआम टाकला जात असल्याचं दिसतंय. या प्रकारामुळे परिसरामध्ये संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे. जैव वैद्यकीय कचऱ्यामध्ये इंजेक्शनच्या सुया, रक्त लागलेले कापसाचे बोळे, वापरलेले मास्क, ग्लोव्ज आणि इतर दूषित साहित्य सामील असते. या प्रकारच्या कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली गेली नाही तर तो नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो. महापालिका आरोग्य विभागाकडून कडक कारवाई होत नसल्यामुळे अशा प्रकारे जैव वैद्यकीय कचरा खुलेआम टाकला जातोय. वाशीमधल्या घरांच्या किमती सिडकोनं 75 ते 85 लाख रुपये ठेवल्यामुळे त्याविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून लॉटरीधारकांनी आंदोलन सुरू केलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घरांच्या किमती कमी करण्याचं आश्वासन दिलं, मात्र ते पाळलं जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. दिलेल्या आश्वासनांचं काय झालं असा मजकूर असलेले फलक गृहप्रकल्पांच्या बाहेर लावण्यात आले. इथल्या लॉटरीधारकांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. आपल्याबरोबर या ठिकाणी घर लाभार्थी आहेत. काय म्हणाल, सरकार लक्ष देत नाहीये? नक्कीच या संदर्भात आम्ही वारंवार सरकारकडे निवेदन देण्याचा प्रयत्न केला, भेटीची वेळ मागण्याचा प्रयत्न केला. आम्ही अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीमध्ये मागे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना निवेदन देण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी फडणवीस साहेबांनी आम्हाला 15 दिवसाचं आश्वासन दिलं होतं की बैठक लावू आणि आम्ही लवकरच निर्णय घेऊ. परंतु त्या बैठकीमध्ये अद्यापपर्यंत कुठलेही मेसेज लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, बैठक लागलेली नाही. काय म्हणाल ताई, तुम्ही आता ऐन दिवाळीमध्ये इथे आलेला आहात, घरचे काम सोडून आंदोलन करावं लागते, सरकार लक्ष देत नाही किमतीच्या बाबतीत? हो, सरकार लक्ष देत नाही आणि सरकारने ज्याप्रमाणे PMAY जी सरकारची योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना, त्याची गाईडलाईन इथे सिडकोने फॉलो केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आमच्या घराच्या किमती ह्या दुपटीपेक्षा जास्त आहेत आणि गेले 8-9 महिने आम्ही शासन दरबारी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भेटीसाठी वारंवार निवेदनं देऊनही आमची भेट होत नाही आहे आणि आमचं जे म्हणणं आहे ते कुठे ऐकून घेतलं जात नाही आहे. त्यामुळे आम्ही अशा प्रकारे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. काही दिवाळीमध्ये आम्हाला अशी एकदम कडू दिवाळी गेलेली आहे. एवढे सर्व सिडको विजेते धारक आज आणि रस्त्यावर यावं लागतं आहे. आम्हाला ते कामही करीत नाही म्हणत नाहीत, असं जुलवत ठेवलेलं आहे. तरी आमचं सर्व सिडको विजेत्या धारकांच्या वतीनं त्यांना सांगणं आहे, आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आमच्या घराचं स्वप्न साकार करावं. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. सोलापुरामध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे वाताहत झाले. शेतीचं नुकसान झालंच आहे, पण त्याबरोबर हजारो घरेही पाण्याखाली गेले. पुराच्या पाण्यामध्ये विद्यार्थ्यांची दप्तरं भिजली, वाहून गेली. त्यामुळे कोल्हापूरचा लोकराजा ऊर्जा परिवार पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावलाय. त्यांनी सोशल मीडियावरून केलेल्या मदतीच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळालाय. सोलापुरातील विविध गावातील 500 पूरबाधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुकामेव्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असताना APMC मसाला बाजारामध्ये सुकामेव्यामध्ये आता मोठी भेसळ केल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं तत्काळ कारवाई करत संबंधित व्यापाऱ्याच्या गाळा हा बंद करण्याची मागणी केली आहे. मसाला बाजारातील अंबिका ड्रायफ्रूट नामक कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे. बदाम, काजू आणि मनुका यासारख्या सुक्यामेव्यावर रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून भेसळ केली जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. संबंधित गाळा बंद करून सील करण्यात आलाय. ब्राझीलमधली पेरनाम्बुको इथे झालेल्या बस अपघातामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय. चालकाचं अचानकपणे नियंत्रण सुटलं आणि ज्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर आदळली आणि जोरात उलटली. बसमध्ये 30 प्रवासी होते. पाकिस्तान आणि अफगाणिस्ताननं चर्चेदरम्यान तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही घोषणा केली आहे. दोन्ही देशांनी सीमेवरील तणाव कमी करण्याचा, शांतता राखण्याचा आणि एकमेकांशी समन्वय वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.